We'll open our Bibles to Psalm 71 verse 1. In you, O Lord, I put my trust. Let me never be put to shame. स्तोत्र संहिता 71:1. हे परमेश्वरा, तुझ्या ठाई मी आश्रय घेतो, मला कधीही लज्जित होऊ देऊ नकोस. Praise God. देवाला धन्यवाद. He who puts his trust in the Lord जो कोणी प्रभू परमेश्वरावर विश्वास टाकतो ना, will never be disgraced. तो कधीही लज्जित होणार नाही. You know, तुम्हाला ठाऊक आहे, shame is the most emotional to feel. लज्जा आणि अपमान म्हणजे एक फार भावुक बाब होऊन जाते, जी लोकांना सहन नाही होत. When anybody is shamed, आणि समजा एखाद्या माणसाची चार चौघात लज्जा झाली, he becomes depressed. तर तो मनुष्य नैराश्यात जातो, तो डिप्रेशन मध्ये जातो. No matter what you have done in the past, आणि भूतकाळामध्ये ना तुमच्याकडनं काही जरी झालं असलं, whether people have shamed you आणि भूतकाळात जरी लोकांनी तुमची लज्जा केली असली, or whether you have done something which was shameful, त्या भूतकाळामध्ये तुम्ही स्वतः असं काही केलं असेल की ज्यापायी तुम्ही लज्जित झालाय, forgive yourself. स्वतःला क्षमा करा. Start afresh. आणि एक नवीन ताजी सुरुवात करा. Start with God. देवासोबत सुरुवात करा. Tell God you will not do it again. देवाला सांगा की देव बाप्पा मला माफ कर, मी हे असं परत करणार नाही. If others have shamed you, आणि इतर माणसांनी जर तुम्हाला लज्जित केलं असेल, don't carry that low self-esteem. तर अजिबात स्वतःला तो न्यूनगंड देऊ नका, स्वतःला कमी लेखू नका. God will lift you up. परमेश्वर तुम्हाला वर आणेल. God will give meaning to your life. परमेश्वर तुझ्या जगण्याला अर्थ देईल बेटा. Some of you have been humiliated in front of others. तुमच्यातल्या काही लोकांची लज्जा आणि अपमान इतर लोकांच्या समोर झालेला आहे. Maybe your own people. आणि कदाचित तुमच्या स्वतःच्या लोकांनी असं केलं They असेल, must have rebuked you. आणि स्वतःच्या लोकांनी तुम्हाला चार चौघात धमकावलं असेल, You didn't retaliate, आणि तुम्ही मात्र प्रत्युत्तर केलं but नसेल, you went in your room and you cried. आणि तुम्ही मात्र आपल्या खोलीमध्ये जाऊन रडत बसला असाल. God has seen it. देवाने ते सर्व पाहिलंय. God is saying, देव म्हणत आहे, enough is enough. बास म्हणजे बास. Now is the time of your exaltation. आताची वेळ, तू उत्कर्षाला यायची वेळ Now आहे. God is going to lift you up. आता देव तुला वर आणणार आहे. Who has mocked you? Who has rebuked you? Who has insulted you? की कोणी तुमचा अपमान केला, कोणी तुम्हाला लज्जित केलं, कोणी तुमची थट्टा केली, मस्करी केली, Who has taken advantage of you? कोणी तुमचा फायदा घेतला, कोणी तुमचा गैरफायदा घेतला. The more you think on it, जेवढं जास्त तुम्ही या गोष्टींवर विचार कराल the ना, more you will die. तेवढं जास्त तुम्ही स्वतः तीळ तीळ मराल बर का. Wipe away your tears. स्वतःचे अश्रू आता स्वतः पुसून टाका. God is going to deal with your enemies. कारण की देव तुमच्या शत्रूंना हाताळणार आहे. God is going to deal with those who rebuked you. ज्या लोकांनी तुला चार चौघात धमकावलं, लज्जित केलं, अपमानित केलं, त्या सगळ्यांना देव हाताळणार आहे. God will take care of देव them. त्यांना सांभाळ. आपण त्यांच्या विरुद्ध काही घेऊन बसायचं नाही. You be right. तुम्ही योग्य ते जीवन You जगा. walk with God. सरळ चाला, बरोबर ते करा, देवासोबत चाला. Tonight, if you believe on Jesus, आज रात्री तुम्ही जर येशूंवर विश्वास ठेवला, you will never feel condemned. तर तुम्हाला असं दंडाज्ञा पावल्यासारखं वाटणार नाही. If you still feel condemned, आणि तुम्हाला तरी जर दंडाज्ञा पावल्यासारखं वाटलं, know that it is the devil that is putting condemnation in you. तर समजून घ्यायचं की सैतान आपल्यामध्ये ती दंडाज्ञा घालत आहे. You must resist him आणि तुम्ही त्या सैतानाला विरोध केला and पाहिजे. tell the devil, आणि सैतानाला सांगायला no पाहिजे more shame for me. की आता माझ्यासाठी लज्जा आणि अपमान नाही. Jesus took my shame on the cross. येशूंनी माझी लज्जा वधस्तंभावर नेलेली आहे. Jesus took my sins on the cross. येशूंनी माझं पाप वधस्तंभावर नेलेलं आहे. I am a child of मी God. देवाचा संतान आहे. No more condemnation for me. आता माझ्यासाठी दंडाज्ञा राहिलेली नाही. When there is a problem, take Jesus with you. समस्या आली की येशूंना घेऊनच जावं लागेल बेटा. When there are issues in your life, take Jesus with you. आयुष्यात काही समस्या यायला लागल्या की एक खात्री 100% बाळगा, काय की येशूंना सोबत घेऊन चला. Believing in Jesus will give you confidence in your misery. येशूंवरती विश्वास ठेवून आपल्याला ना आपल्या त्रासांमध्ये एक विश्वास मिळतो. His backing is very important. देवाचा पाठिंबा फार महत्वाचा आहे बेटा. If the world is with you जग तुझ्या सोबत आहे, and the life giver is not with you, पण जीवन दाताच तुझ्या सोबत नाही, what is the use? काय फायदा? काय करायचं? His backing is very important. त्याचा पाठिंबा महत्वाचा आहे. From the day I trusted on Jesus, ज्या दिवसापासून मी येशूंवर विश्वास ठेवलाय ना, my expectation has always been from him. माझ्या आशा अपेक्षा सगळ्या देवावर लागल्यात बर का. He never failed me. आणि देवाने कधी मला अपयश He दिलं never नाही. embarrassed me. कधी मला चार चौघात लज्जित अपमानित केलं नाही. If your soul is wounded, जर तुमचा जीव जखमी असेल,
Surrender your life to Jesus. तर आपलं जीवन प्रभू येशूंना द्या. He will make it brand new. अगदी सुंदर नवीन कोरं करतील He will remove all the filth. आणि सगळी घाण काढून टाकतील. Make it brand new. अगदी नवीन कोरं करतील. Anything that the devil does, God can better it up. जे काही सैतान करतो ना ते सगळं काही देव अनेक पटीनं चांगलं करतो. Praise God. Amen. God's goodness and mercy shall follow you. देवाचं चांगुलपण आणि दया तुमच्या मागे येईल. Broken families have been reunited in this place. तुटलेले परिवार या जागेमध्ये एकत्र झालेले आहेत. Your sorrows have turned into joy. तुमचं दुःख आनंदात बदललेलं आहे. Don't look down upon yourself from अजिबात today. आजपासून स्वतःकडे खालच्या नजरेनं बघू नका Don't curse yourself from today. आणि आजपासून स्वतःला शापित पण करू नका. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. Hope in God. देवावर आशा ठेव. He will lift you up before your enemies. देव तुला तुझ्या शत्रूंसमोर उचलेल. Praise God. देवाला धन्यवाद.